हरिओम. कोजागिरी पौर्णिमेच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आज अश्विन पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा. अश्विन महिन्याच्या मध्यरात्री जी पौर्णिमा येते तिला कोजागिरी पौर्णिमा म्हटले जाते आणि दुसऱ्या दिवशी जी पौर्णिमा येते तिला नवान्न पौर्णिमा म्हणून साजरे केले जाते. पूर्वीपासून अशी आख्यायिका आहे की समुद्र मंथनातून आज साक्षात लक्ष्मी माता प्रगट झाल्या होत्या, म्हणून हा दिवस त्यांचा जन्मदिवस म्हणूनही साजरा केला जातो. असे म्हटले जाते की आज नभोमंडळातून स्वतः साक्षात लक्ष्मी माता पृथ्वीतलावर विचरण करतात आणि को जागरती असे म्हणत पृथ्वीतलावर मनुष्याचे प्रयत्न बघत संचालन करत असतात, म्हणून हिला को जागरती कोजागिरी पौर्णिमा म्हटले जाते. या दिवशी लक्ष्मी माता व ऐरावतावर बसलेल्या इंद्राची पूजा केली जाते. या दिवशी व्रत, जागरण आणि पूजन ह्या तिन्ही गोष्टींना तेवढेच महत्त्व आहे. पौर्णिमेच्या रात्री चंद्र आपल्या 16 गुणांनी विकसित झालेला असतो आणि या दिवशी चंद्रकिरणं अधिक अमृतमय गुणधर्म धारण करतात. त्यामुळे या दिवशी दुधाची आटवून खीर केली जाते आणि त्याचा नैवेद्य चंद्रप्रकाशात ठेवून चंद्राला त्याचा नैवेद्य दाखवला जातो. तसेच आपण या दिवशी चंद्रप्रकाशात फळं, आपली औषधं, आवळे, सफरचंद ह्या गोष्टी ठेवून त्या गोष्टी पण आपण पुष्ट करू शकतो. त्या दिवशी चंद्रप्रकाशामध्ये अधिक औषधी गुणधर्म असल्यामुळे ह्या गोष्टी जास्त पुष्ट बनतात. तसेच श्रीकृष्णांनाही 16 कलांचा अवतार मानले जाते आणि द्वापार युगामध्ये वृंदावनात श्रीकृष्ण आणि गोपिका ह्या रासलीला खेळत होत्या. आजही वृंदावनामध्ये रासलीला खेळली जाते. त्यामुळे श्रीकृष्ण आणि राधा यांची उपासना करण्याचाही विधी आहे. तसेच कृषी संस्कृतीत शेतकरी वर्ग निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जे काही नवीन धान्य आज येते त्यांची पूजा करून त्यापासून विविध पदार्थ बनवून त्याचाही नैवेद्य दाखवला जातो, म्हणून ही नवान्न पौर्णिमा म्हणूनही साजरी केली जाते. धन्यवाद.